स्वागत आहे तुमचं आपल्या स्पर्धा परीक्षा विशेष या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे काही प्रश्न. तर चला वळूया प्रश्नांकडे. प्रश्न क्रमांक 1, भारतातील एकूण 12 ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंगे आहेत? तर ऑप्शन सी योग्य आहे मित्रांनो, 5 हे महाराष्ट्रामध्ये आहेत. प्रश्न क्रमांक 2, उभादांडा हे पुळण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन सी योग्य आहे मित्रांनो, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 3, फियॉर्ड हे भूरूप खालीलपैकी कशामुळे निर्माण होते? तर ऑप्शन बी योग्य आहे मित्रांनो, हिम नदीमुळे तयार होते. प्रश्न क्रमांक 4, वाफेचे रूपांतर बर्फात होण्याच्या क्रियेस काय म्हणते? तर ऑप्शन ए योग्य आहे मित्रांनो, संपलवन. प्रश्न क्रमांक 5, भिल्ल ही आदिवासी जमात खालीलपैकी मुख्यतः कोठे दिसून येते? तर ऑप्शन ए योग्य आहे मित्रांनो, खानदेश या ठिकाणी दिसून येते. प्रश्न क्रमांक 6, गेटवे ऑफ इंडियाची उभारणी इंग्लंडच्या कोणत्या महाराजाच्या आगमनानिमित्त करण्यात आली? तर ऑप्शन बी योग्य आहे मित्रांनो, जॉर्ज 5वा. प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्रात उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे नाही? तर ऑप्शन सी योग्य आहे मित्रांनो, पुणे या ठिकाणी नाही. प्रश्न क्रमांक 8, कुचिपुडी हा कोणत्या राज्याचा नृत्यप्रकार आहे? तर ऑप्शन बी योग्य आहे मित्रांनो, आंध्र प्रदेश. प्रश्न क्रमांक 9, भारतातील कोणत्या राज्यात तांदळाचे सर्वाधिक उत्पन्न निघते? तर ऑप्शन सी योग्य आहे मित्रांनो, पश्चिम बंगाल या राज्यामध्ये तांदळाचे सर्वाधिक उत्पन्न निघते. प्रश्न क्रमांक 10, वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते? तर ऑप्शन बी योग्य आहे मित्रांनो, आचार्य विनोबा भावे हे होते. प्रश्न क्रमांक 11, सातारा जिल्ह्यात 1942 मध्ये प्रतिसरकार कोणी स्थापन केले? तर ऑप्शन बी योग्य मित्रांनो, क्रांतिसिंह नाना पाटील यांनी स्थापन केले. प्रश्न क्रमांक 12, अभिनव भारत ही संघटना कोणी स्थापन केली? तर ऑप्शन ए योग्य मित्रांनो, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्थापन केली. प्रश्न क्रमांक 13, दरवर्षी जागतिक भूक दिन कधी पाळला जातो? तर ऑप्शन डी योग्य मित्रांनो, 28 मे रोजी जागतिक भूक दिन पाळला जातो. प्रश्न क्रमांक 14, चितगाव येथील शस्त्रगारावरील हल्ल्याची योजना कोणी आखली होती? तर ऑप्शन बी योग्य मित्रांनो, सूर्यसेन यांनी आखली होती. प्रश्न क्रमांक 15, जालियनवाला बाग हत्याकांड खालीलपैकी कोणत्या शहरात झाला? तर ऑप्शन डी योग्य मित्रांनो, अमृतसर या शहरामध्ये. प्रश्न क्रमांक 16, जमखिंडी संस्थानातील उठावाचे नेतृत्व कोणी केले? तर ऑप्शन सी योग्य आहे मित्रांनो, अप्पासाहेब पटवर्धन यांनी केले. प्रश्न क्रमांक 17, महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या विभागात सर्वाधिक पाऊस पडतो? तर ऑप्शन ए योग्य आहे, कोकणपट्टी या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 18, दुधाची भुकटी बनविणारा आनंद हा दुग्ध प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन बी योग्य मित्रांनो, गुजरात या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 19, भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य कोणते आहे? तर ऑप्शन बी योग्य आहे, झारखंड हे सर्वाधिक तांबे उत्पादन करणारे राज्य आहे. प्रश्न क्रमांक 20, कोणत्या नदीला आसामचे अश्रू असे म्हणतात? तर ऑप्शन सी योग्य मित्रांनो, ब्रह्मपुत्रा या नदीस आसामचे अश्रू म्हणतात.